मी तुम्हाला आज ना पर्सनल डेव्हलपमेंटच्या एका अदृश्य शब्दाबद्दल सांगणार आहे. ओके. अदृश्य म्हटल्यानंतर याबद्दल कोणी बोलत नाही. मला माहिती आहे. सांगतो. आपण ऐकत आलो की शाहरुख खान मिडल क्लास फॅमिलीतून आलाय. नाही, नाही. खोटं आहे. बिल गेट्स कॉलेज ड्रॉपआउट आहे. अर्धवट सत्य. वॉरेन बफेट गरीब घराण्यातले आहेत. यार हे तर खूप मोठं खोटं आहे. बरं सांगतो. वॉरेन बफेट यांचे वडीलच इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये होते. बिल गेट्स यांचे वडील खूप मोठ्या लॉ फर्म मध्ये लॉयर होते. शाहरुख खान यांचे वडील तर NSD म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये मेस चालवतात. आता या तिघांची उदाहरणं मी तुम्हाला एका या अदृश्य शक्तीसाठी सांगतो. दृश्य शक्ती ती आहे, पहिली म्हणजे कनेक्शन, दुसरं म्हणजे एक्सपोजर. लहानपणापासून एखाद्या गोष्टीचं एक्सपोजर मिळालं आणि तुमचे कनेक्शन चांगले असतात तर तुमची डेव्हलपमेंट, पर्सनल डेव्हलपमेंट खूप छान होते. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमचं यश म्हणजे फक्त तुम्हीच, तर तेही खोटं आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मजबूत नातेसंबंध हेच खरं यशाचं अदृश्य आणि सर्वात मोठं शस्त्र असतं. आपण नेहमी ऐकतही आलो की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. आणि आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात आपण हजारो लोकांशी कनेक्टेड आहोत, पण त्यातले महत्वाचे आणि खरंच मनापासूनचे असलेले चांगले संबंध, कनेक्शन किती आहे? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. बरं, नातेसंबंध कसे सुधारायचे किंवा तुमचं एक यशस्वी नेटवर्क कसं तयार करायचं, हे जर का जाणून घ्यायचं तर सांगतो. पहिले म्हणजे तुमचे जीवाभावाचे मित्र किती आहेत, जे निस्वार्थी आहेत, प्रामाणिक आहेत आणि संकटाच्या काळात तुमच्या सोबत उभे राहतील असे निवडा. दुसरं की तुमच्या आजूबाजूला जर का सेमिनार होत असतील तर ते अटेंड करा. लिंक्डइन आहे, ज्यामध्ये तुम्ही सेम इंटरेस्टवाल्या लोकांशी कनेक्टेड राहू शकता, एकमेकांशी संवाद साधू शकता. तिथून तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. यामध्ये एक सर्वात महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, नेटवर्किंग म्हणजे फक्त घेणं नाहीये. नेटवर्किंग म्हणजे पहिले देणं आणि नंतर मागणं. तुम्हाला तुमच्या त्या मैत्रीला, तुमच्या नेटवर्किंगला वेळ द्यावा लागेल. तुम्हाला कधी कधी कळणार पण नाही की कोणत्या भेटीमुळे तुम्हाला कुठली चांगली संधी जाऊन आली. आज तुमच्या जुन्या मित्रांना कॉल करा, मेसेज करा, याने तुमच्या मैत्रीतले संबंध चांगले होतील. लिंक्डइन वरती 2-3 नवीन कनेक्शन्स बनवा. आणि हा, या रीलमध्ये जर तुम्हाला काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा एकदा विचारतोय की तुमचं यश फक्त तुमच्यावर अवलंबून आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.